अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता शोमध्ये तुमचे स्वागत. चला तर स्टार्ट करूयात. वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 9 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिला शब्द आहे खरेदी. खरेदी म्हणजे शॉपिंग किंवा परचेस. आपण एखादी वस्तू बाजारात जाऊन खरेदी करतो त्याला म्हणतात शॉपिंग करतो किंवा परचेस करतो. तर खरेदी, शॉपिंग किंवा परचेस. नेक्स्ट आहे खरेदी करणारा. त्याला म्हणतात शॉपर किंवा बायर. खरेदी करणारा, शॉपर किंवा बायर. नेक्स्ट आहे खरेदी किंमत. आपण दुकानात विचारतो ना ह्याची काय किंमत आहे, तर त्याला म्हणतात कॉस्ट प्राईस. खरेदी किंमत, कॉस्ट प्राईस. नेक्स्ट आहे इकडे. इकडे म्हणजे हिअर किंवा ओव्हर हिअर. इकडे, हिअर किंवा ओव्हर हिअर. नेक्स्ट आहे इकडचा. आपण म्हणतो ना तो इकडचाच आहे, म्हणजे ऑफ दिस प्लेस. इकडचा, ऑफ दिस प्लेस. पुढचा शब्द आहे इकडून. इथून ये असा, इकडून ये. फ्रॉम हिअर. इकडून, फ्रॉम हिअर. आता नेक्स्ट आहे इकडून तिकडून. साप असा इकडून तिकडे जातो, इकडून तिकडून. उंदीर इकडून तिकडून फिरतो, इकडून तिकडून जातो. सो आपण म्हणतो ना तो इकडून तिकडून गेला असा. सो इकडून तिकडून म्हणजे फ्रॉम हिअर अँड देअर. फ्रॉम हिअर अँड देअर. नेक्स्ट आहे आहारी जाणे म्हणजे सरेंडर. आहारी जाणे, सरेंडर. पुढचा शब्द आहे आहुती. आहुती म्हणजे ऑफरिंग किंवा सॅक्रिफाईस. आहुती, ऑफरिंग किंवा सॅक्रिफाईस. नेक्स्ट आहे आहेर. लग्नात वगैरे आपण आहेर देतो ना. आहेर म्हणजे प्रेझेंट किंवा गिफ्ट. आहेर, प्रेझेंट किंवा गिफ्ट. नेक्स्ट गहाण. गहाण म्हणजे मॉर्गेज. गहाण, मॉर्गेज. नेक्स्ट आहे गहाण ठेवणारा. एखादी वस्तू गहाण ठेवतो तो व्यक्ती. गहाण ठेवणारा त्याला म्हणतात मॉर्गेजर. गहाण ठेवणारा, मॉर्गेजर. नेक्स्ट आहे ठिगळ. म्हणतो ना काय कपड्यांना ठिगळं लावली आहेत. ठिगळ म्हणजे पॅच. ठिगळ, पॅच. पुढचा शब्द आहे डंख. एखादा इन्सेक्ट वगैरे आपल्याला डंख मारतो किंवा असं चावतो तर त्याला म्हणतात डंख. तर डंख म्हणजे स्टिंग किंवा बाईट. डंख, स्टिंग किंवा बाईट. पुढचा शब्द आहे नियोजक म्हणजे ऑर्गनायझर. नियोजक, ऑर्गनायझर. नियोजन. नियोजन म्हणजे अरेंजमेंट किंवा प्लॅनिंग. नियोजन, अरेंजमेंट किंवा प्लॅनिंग. बघा आपण खूप वेगवेगळे शब्द वापरतो मराठीतून. पुढचा शब्द आहे नियोजनबद्ध म्हणजे वेल प्लॅन्ड. नियोजनबद्ध, वेल प्लॅन्ड. नेक्स्ट आहे मित्र म्हणजे फ्रेंड. मित्र, फ्रेंड. पुढचा शब्द आहे मैत्री. मैत्री म्हणजे फ्रेंडशिप. मैत्री, फ्रेंडशिप. नेक्स्ट आहे मैत्री करणे. कोणाबरोबर मैत्री करतो. मैत्री करणे, मेक फ्रेंडशिप. मैत्री करणे, मेक फ्रेंडशिप. पुढचा शब्द आहे राजमहाल म्हणजे पॅलेस किंवा रॉयल रेसिडेन्स. राजमहाल म्हणजे पॅलेस किंवा रॉयल रेसिडेन्स. राजपुत्र म्हणजे प्रिन्स. राजपुत्र, प्रिन्स. पुढचा शब्द आहे राजकन्या म्हणजे प्रिन्सेस. राजकन्या, प्रिन्सेस. आणि जर राजपुत्राची बायको म्हणायचं असेल तर इंग्रजीमध्ये तिलासुद्धा प्रिन्सेस म्हणतात. राजपुत्राची बायको, प्रिन्सेस. पुढचा शब्द आहे राजमाता म्हणजे द क्वीन मदर. राजमाता म्हणजे क्वीन मदर. नेक्स्ट लस घेणे म्हणजे
आपण बरं नसलं, फॉर एक्झाम्पल एखादी रोगप्रतिबंधक लस घेतो, चिकन पॉक्स असेल किंवा पोलिओची लस असेल, तर लस त्याला म्हणतात सिरम किंवा वॅक्सिन. लस म्हणजे सिरम किंवा वॅक्सिन. पुढचा शब्द आहे लस टोचणे म्हणजे वॅक्सिनेट. लस टोचणे वॅक्सिनेट. नेक्स्ट शब्द आहे लस टोचून घेणे म्हणजे गेट वॅक्सिनेटेड. ठीक आहे, लस टोचून घेणे म्हणजे गेट वॅक्सिनेटेड. पुढचा शब्द आहे शब्दकोडे. न्यूजपेपरमध्ये आपण बहुतेक सोडवतो. शब्दकोडे म्हणजे क्रॉसवर्ड किंवा क्रॉसवर्ड पझल देखील म्हणतात. शब्दकोडे, क्रॉसवर्ड किंवा क्रॉसवर्ड पझल. आणि पुढचा शब्द आहे शब्दकोडे सोडवणे म्हणजे टू सॉल्व अ क्रॉसवर्ड. शब्दकोडे सोडवणे म्हणजे टू सॉल्व अ क्रॉसवर्ड. मित्रांनो, असे मराठीत अगणित शब्द आहेत जे आपण नेहमी वापरतो, पण काही वेळेला असं होतं की इंग्रजीमध्ये त्या शब्दांना काय म्हणतात हे माहिती नसतं. तर आपण अल्पनिता शोच्या माध्यमाद्वारे मराठी शब्दांना इंग्रजीत काय म्हणतात हे शिकतो. तुम्हीसुद्धा लवकर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रॅक्टिस शब्दांची करत राहा. चला तर आता एकदम फास्ट रॅपिड राऊंड सुरू करूयात. ठीक आहे, रेडी? मी तुम्हाला सुद्धा उत्तरे द्यायला वेळ देते, बरोबर आहे? चला स्टार्ट करूयात. खरेदी शॉपिंग. खरेदी करणारा शॉपर. खरेदी किंमत कॉस्ट प्राईज. इकडे ह्यर. इकडचा ऑफ दिस प्लेस. इकडून फ्रॉम ह्यर. इकडून तिकडून फ्रॉम ह्यर अँड देअर. आहारी जाणे सरेंडर. आहुती ऑफरिंग किंवा सॅक्रिफाईस. आहेर प्रेझेंट. गहाण मॉर्गेज. गहाण ठेवणारा मॉर्गेजर. ठिगळ पॅच. डंख स्टिंग किंवा बाईट. नियोजक ऑर्गनायझर. नियोजन अरेंजमेंट किंवा प्लॅनिंग. नियोजनबद्ध वेल प्लॅन्ड. मित्र फ्रेंड. मैत्री फ्रेंडशिप. मैत्री करणे मेक फ्रेंडशिप. राजमहाल पॅलेस. राजपुत्र प्रिन्स. राजकन्या प्रिन्सेस. राजपुत्राची बायको प्रिन्सेस. राजमाता द क्वीन मदर. लस सिरम किंवा वॅक्सिन. लस टोचणे वॅक्सिनेट. लस टोचून घेणे गेट वॅक्सिनेटेड. शब्दकोडे क्रॉसवर्ड. शब्दकोडे सोडवणे टू सॉल्व अ क्रॉसवर्ड. चला तर मित्रांनो, पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. शिवाय बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 10 मध्ये. धन्यवाद.